मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पोपट देखील वन्यजीवच आहे असं स्पष्ट करून पोपटांनी डाळिंबाचं नुकसान केल्यामुळं वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला भरपाईसाठी पात्र ठरवलंय। हिंगणी इथल्या शेतकरी महादेव डेकाटे नुकसान भरपाईसाठी दावा त्यांनी केला होता, मात्र शासन निर्णयामध्ये पोपटामुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत तरतूद नसल्यानं कृषी अधिकाऱ्यांनी डेकाटे यांचा दावा फेटाळला। त्यामुळे डेकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली। कोर्टाने याचिका मंजूर करून राज्य सरकारच्या मनमानीला चपराक लगावली आहे। केवळ काही विशिष्ट प्रजातींच्या वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचाच विचार करणं आणि इतर प्रजातींच्या वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणं यात काहीच अर्थ उरत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं। त्यामुळे डेकाटे यांना डाळिंबाच्या 200 झाडांसाठी प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 40,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्यांनी सरकारला दिले आहेत। पिटिशन दाखल केली आम्ही, त्याचा पाठपुरावा करत राहिलो। इकडनं जेवढं काही त्यांना रॉ मटेरियल लागत होतं त्या पिटिशनसाठी ते सगळं कलेक्ट केलं आम्ही आणि त्यांना सपोर्ट केला। त्यामुळं म्हणजे त्याला यश भेटलेलं आहे।